गोव्यातील एका एसटी कम्युनिटीच्या कार्यकर्त्यावरती हल्ला झाला होता. नाव होतं त्याचा रामा काणकोणकर. तुमचं काय मत आहे त्याच्यावरती? एसटी कम्युनिटीवर एखाद्या दलित समाजाच्या व्यक्तीवर हल्ला होणं हे योग्य नाही आणि कुणावरती हल्ला होऊ नये. आणि जर ज्याने हल्ला केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. पोलिसांनी त्या संबंधामध्ये कारवाई केलेली आहे आणि कुणी कोणावर हल्ला केला तरी पोलिसांना सोडत नाहीत. त्यामुळे असे हल्ले होणे ठीक नाही, पण असे हल्ले होऊ नये यासाठी नक्की सरकार, प्रमोद सावंत यांचं सरकार भविष्यामध्ये प्रयत्न करेल. एसटी कम्युनिटीसाठी केंद्र सरकारने गोव्यासाठी राखीव आरक्षणाचा विषय आला होता केंद्रामध्ये. तुम्ही मंत्री होता, कसं बघता याकडे? मला असं वाटतं की पूर्वी असं होतं की ज्यावेळेला केंद्रशासित प्रदेश म्हणून ज्यावेळेला गोवा होतं त्यावेळेला शेड्यूल कास्टसाठी 15% आरक्षण, शेड्यूल ट्राईबसाठी 7.5% आरक्षण, अशा पद्धतीचं जे आरक्षण मिळत होतं. पण गोवा स्वतंत्र राज्य झाल्यानंतर ज्यावेळेला जनगणना झाली 2011ची, त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टचं पर्सेंटेज 2-3% आहे असं रेकॉर्डमध्ये आहे. त्यामुळं राज्य सरकारने जे राज्यामध्ये जेवढे शेड्यूल कास्ट असतात त्यांच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेज प्रमाणे त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळं तसं आरक्षण ऑलरेडी इथं आहे. तसं शेड्यूल कास्ट आरक्षण ऑलरेडी इथं मिळालेलं आहे. 15% जे होतं ते आता ते नंतर राहिलं नाही. ते अगोदर केंद्रशासित असताना ते होतं. त्यामुळं आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतच आहे आणि आमच्या सरकारने 10% आरक्षण इकॉनॉमिक विकास सेक्शनला देण्याचा निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने. त्यामुळं या देशामधला जो नॉन ओबीसी असेल म्हणजे सवर्ण समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा फॅमिलीतल्या मुलांना मुलींना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये द्यायचं असा निर्णय आमच्या भारत सरकारने, मोदी सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आज देशातल्या प्रत्येक जातीला आरक्षण मिळतंय आणि त्यांना त्यांच्या मुला मुलींना त्याचा फायदा होत आहे. सर, 2-3 दिवसापूर्वी या देशाचे सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस भूषण गवई याच्यावर एका वकिलाकडून चप्पल फेकण्याची घटना घडली. या घटनेकडून आपण कसा आता ही जी घटना आहे ती घटना अत्यंत निषेधार्थ आहे, धिक्कार करण्यासारखी आहे. आणि चीफ जस्टिस, सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर असा हमला होणं ही अशा पद्धतीची पहिलीच वेळ आहे. आणि सन्माननीय भूषण गवई हे दलित समाजाचे आहे. त्यांचे वडील हे तसे आमच्या चवळीमध्ये आपले केरळचे, बिहारचे गव्हर्नर होते आणि भूषण गवई हे शिक्षण घेऊन ते अत्यंत स्वतःच्या बळावर, स्वतःच्या कॅलिबरवर ते मुंबई हायकोर्टामध्ये होते. नंतर सुप्रीम कोर्टामध्ये जज झाले आणि त्यांना 6 महिन्यासाठी त्यांना चीफ जस्टिस बनण्याची संधी मिळाली. हे काही सवर्ण समाजाच्या लोकांना आवडलं नाही आणि त्यामुळं त्यांच्यावर अशा पद्धतीचा हल्ला झालेला आहे. त्याचा निषेध देशभर होतो आहे. माननीय प्रधानमंत्र्यांनी ताबडतोब भूषण गवईंना फोन करून त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. त्यांनी सुद्धा घटनेची निंदा केलेली आहे आणि मी सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करतो. आणि माझी मागणी अशी आहे की जो आरोपी आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा यासाठी घेतला पाहिजे की भूषण गवई दलित आहे म्हणून त्याच्यावर हल्ला झालेला आहे. याच्यापूर्वी काही अशा पद्धतीच्या चीफ जस्टिसवर हल्ला झाला नाही. त्यामुळं त्या आरोपीवरती अॅट्रॉसिटी घ्यावी अशी आपली मागणी आहे आणि त्याच पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे.